नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी. आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो रेशनच्या तांदळापासून 100 खिचे पापड. हे पापड दुप्पट फुलतात आणि खायला खूप कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. हे बनवायला अगदी सोपे आहेत आणि कमी साहित्यामध्ये जास्त पापड बनवून तयार होतात. घरच्या घरी पापड बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा, मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला काय करायचं आहे, मोजून घ्यायचं आहे. आता इथं हे तांदळाचं पीठ मी 2 वाट्याने घेतलेलं आहे. आता वजनी प्रमाणात सांगायचं म्हटलं तर हे पीठ अर्धा किलो एवढं आहे. त्याच्यासाठी बघा 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे पापडखार घेतलेला आहे आणि मोठा 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. आता हे पीठ बघा, मी या वाटीने मोजून घेतलेलं आहे. तुम्ही किचन मधल्या कुठल्याही भांड्याने पीठ मोजून घेऊ शकतात. आता इथं बघा, गॅसवर आपल्याला काय करायचं आहे, जाडबुडाचं एक पातेलं घ्यायचं आहे, ठेवायचं आहे आणि ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला एका वाटीसाठी 1/2 वाटी पाणी लागणार आहे. तर 2 वाट्या तांदळाचं पीठ आहे, तर त्याच वाटीने बघा आपल्याला 2.5 वाट्या पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे, पापडखार घालायचा आणि जिरे घालायचे. ढवळून घेतल्यानंतर त्याला खळखळ अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की त्याच्यामध्ये जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं, तर ते तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि चमच्याने आपल्याला हे काय करायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता हे तांदळाचं पीठ काय केलेलं आहे, मी तांदूळ स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि हे राशनचेच तांदूळ आहेत आणि तो 1 दिवस मी फॅनच्या हवेला तांदूळ सुकवून घेतला आणि गिरणीतून बारीक असा दळून आणलेला आहे. आता इथं बघा, हे मिश्रण बघा चांगलं मिक्स करून घेतलं. याच्यावर ताट ठेवायचं, गॅस लगेच बंद करायचा आणि 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. आता 10 मिनिटानंतर पाहू शकतात मस्त असं पीठ हे फुललेलं आहे, चांगली वाफ बसलेली आहे. आता नंतर आपल्याला हे काय करायचं आहे, एका मोठ्या पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथं ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं जर आपल्याला कोमट आहे तोपर्यंतच काय करायचं आहे, जरा जास्त थोडं म्हणजे गरम आहे तोपर्यंत चुरायचं नाही, हाताला काय होईल, चटके बसतात. जरा थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हे पटपट हे काय करायचं आहे, असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही, जरा थोडंसं बऱ्यापैकी कोमट आहे, जास्त कोमट आहे तोपर्यंतच, कारण हाताला खूप चटके बसतात. इथं अजिबात आपल्याला तेलाचा एक थेंबही वापर करायचा नाही किंवा पाण्याचा वापर करायचा नाही. आता इथं मस्त बघा आपली इथं खिशी झालेली आहे. आता इथं आपल्याला हे चांगलं पीठ हे मळून घ्यायचं आहे, असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच पापड बनवून बघा. अगदी हे पापड ना 4 पटीने असे चौपट पटीने हे फुलतात आणि खायला खूपच खुसखुशीत लागतात. अगदी तोंडात टाकतात जिभेवर विरघळणारे हे पापड बनवून तयार होतात. आता हे पीठ बघा चांगलं मळून घेतलेलं आहे आणि त्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचे आहेत, या मिश्रणाचे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता इथं एक आपण अशी एक जास्तीची स्टेप करणार आहोत. त्याने काय होणार आहे, जे आपण पापड बनवणार आहोत की नाही, तर ते चौपट पटीने फुलणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. पापड जास्त फुलण्यासाठी महत्त्वाची ट्रिक सांगितलेली आहे. योग्य सुकवण्याची सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि पापड जास्त दिवस टिकवण्याची पद्धत पण सांगितलेली आहे. बघा, पिठाचे गोळे बनवून झालेले आहेत. इथे एक आपल्याला स्टीलची चाळण घ्यायची, त्याला थोडंसं तेल पुसून घ्यायचं, लावून घ्यायचं आणि हे जे आपण मिश्रणाचे गोळे म्हणजे करून घेतले होते, तर ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी बघा चाळणीवर ठेवायचे आणि इकडं बघा गॅसवर मी त्याच ज्या पातेल्यामध्ये खिशी घेतली त्याच्यात भरपूर पाणी ओतलं आणि त्याच्यावरती चाळणी ठेवायची. उकळी आली की आपल्याला काय करायचं आहे, 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हे मध्यम गॅसवर हे वाफवून घ्यायचे आहेत. आता इथं आपलं हे बघा पीठ चांगलं असं वाफलेलं आहे, वाफवून घेतलेलं आहे. असं पीठ वाफवून घेतल्याने काय होतं, जे आपण पापड बनवणार आहोत की नाही, तर ते पापड एकदम असे हलके-फुलके होतात आणि खायला खूप खुसखुशीत लागतात.
आता हे काय करायचं आहे, आपण जे वाफवलेलं पीठ आहे, तर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता इथं आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे. हे पीठ गरम आहे तोपर्यंतच काय करायचं आहे, आपल्याला 1 ग्लास घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला हे पीठ पूर्ण काय करायचं आहे, गरम आहे तोपर्यंतच पटपट आपल्याला हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे याचे जे गोळे आहेत आपण उंडे वाफवून घेतलेले, तर ते मोडून घ्यायचे आहेत. आणि हे गरम आहे तोपर्यंतच इथं आपल्याला फास्ट ही प्रोसेस करायची आहे. आणि नंतर आपल्याला बघा इथं काय करायचं आहे, ग्लासाने आपण हे पिठाचे उंडे जे आहेत, तर ते पूर्ण असे फोडून घेतलेले आहेत. नंतर इथं आपल्याला एक पॉलिथिनची बॅग घ्यायची आहे. जाड मी इथं बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ भरायचं आणि हाताने आपल्याला हे काय करायचं आहे, असं जवळपास 8 ते 10 मिनिट आपल्याला हे असं मऊ करून म्हणजे मळून घ्यायचं आहे. कारण कसं पीठ हे खूप गरम आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे एखाद्या पॉलिथिनच्या बॅगमध्ये असं मळून घ्यायचं आहे. इथं जर तुम्ही पॉलिथिनच्या ऐवजी सुतीक एखादा कपड्याचा वापर केला ना, ओला घ्यायचा आणि तो असा पिळून घ्यायचा पाण्याने धुवून सुती कपडा आणि त्याने जरी तुम्ही असं पीठ मळून घेतलं तरी सुद्धा चालेल. पण इथं मी जाड बघा एक पॉलिथिनची बॅग घेतलेली आहे आणि त्याने हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे. आणि एकदम म्हणजे पटकन हे पीठ असं मऊ होतं. फक्त आपल्याला इथं हे मळण्यासाठी आपल्याला जवळपास 8 ते 10 मिनिट मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळलं की नाही म्हणजे आपल्याला परफेक्ट पीठ पापड बनवण्यासाठी तयार झालं की नाही हे कशावरून ओळखायचं मी ते तुम्हाला पुढे जाऊन एक सिक्रेट टिप सांगणार आहे. बघा एकदम असं पीठ मऊसूत आपलं झालेलं आहे. आता हे पीठ आपलं परफेक्ट पापडासाठी तयार आहे की नाही कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगते. बघा इथं एक पोळपाट घ्यायचा त्याच्यावर पीठ आपण घेतलेलं आहे असं मऊ करून घ्यायचं आणि पिठाची आपल्याला छोटी गोळी बनवून घ्यायची आहे. हातावर अशी प्रेस करायची आणि बघा पिठाला जर एकही तडा गेलेला नसेल, अशा चिऱ्या गेल्या नाही ना, तर समजायचं आपलं परफेक्ट इथं पीठ आपलं हे तयार झालेलं आहे. तर अजिबात बघा पिठाला कसलाच तडा गेलेला नाही, चिऱ्या गेलेल्या नाहीत. एकदम मऊसूत असं इथं आपलं पीठ हे पापडासाठी बनवून तयार झालेलं आहे. फक्त पीठ हे मळण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. आता चला आपल्याला या पिठाच्या काय करायच्या आहेत, पापड बनवण्यासाठी आपल्याला छोट्या-छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. जास्त पण तुम्ही छोट्या लाट्या बनवू नका. आपल्याला लिंबाच्या आकाराच्या बघा अशा इथं लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि हातावर बघा असं प्रेस करायचं आणि याच्या अशा गोल गोळ्या अशा बनवून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला इथं काय करायचं आहे, एक मी इथं भाजी पात्र घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लाट्या बनवून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये टाकायच्या आणि उघडं ठेवायचं नाही. लगेच आपल्याला त्याला झाकण लावायचं आहे. जर इथं तुम्हाला पॉलिथिनची बॅग जर घेतली ना, तरी सुद्धा चालेल. इथं लाट्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता लगेच आपल्याला पापड बनवायला घ्यायचे आहेत. इथं मी घरातच फॅनच्या हवेला पापड बनवून घेणार आहे. आता इथं मी सुरुवातीला तुम्हाला पुरी प्रेसवर मी हे पापड बनवून दाखवणार आहे. पुरी प्रेस घेतलेला आहे. पॉलिथिनचे 2 तुकडे कट करून घेतलेले आहेत एका बॅगचे. फक्त सुरुवातीला आपल्याला एकच थेंब तेल वापरायचं आहे पॉलिथिन शीटवर म्हणजे या पॉलिथिनच्या कपड्यावर. जो आपण तुकडे घेतलेले आहेत पॉलिथिनचे, तर त्याच्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि प्रेस करायचं आणि जर तुम्हाला वाटलं जास्त जाड झालेला आहे, तर काय करायचं परत तोच पापड पोळपाटावर घ्यायचा आणि थोडासा लाटायचा. जर तुम्हाला जाड वाटत असेल तर बघा काय मस्त इथं आपला पातळ तुम्हाला जसा हवा आहे तसा पापड तुम्ही इथं बनवू शकतात. बघा इथं पुरी प्रेसनं पण पापड करायला जमतात आणि मी तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगते. इथं बघा पोळपाट घ्यायचा. पोळपाटावर काय करायचं, खाली एक पॉलिथिनचं अंथरायचं म्हणजे टाकायचं त्याच्या वरतून. आता इथून पुढे आपल्याला तेल अजिबात वापरायचं नाही. वरतून पिठाची गोळी ठेवायची, त्याच्यावरून पॉलिथिन ठेवायचं आणि प्लेटने प्रेस करायचं. बघा काय पातळ असा मोठा पापड बनवून तयार होतो. फक्त प्लेटनं असं प्रेस करायचं आणि गोल गरगरीत एकसारखे पापड येण्यासाठी इथं सर्वात सिक्रेट एक टिप्स म्हणजे वापरायची म्हणजे आपण काय करायचं एखादी प्लेट किंवा डब्याचं झाकण मी इथं छोटं भाजी पात्र आहे तर त्याचं झाकण घेतलं त्याने आपल्याला एकसारखे पापड असे कट करून घ्यायचे आहेत. आणि नंतर तुम्ही आपण जशी पोळी बनवतो की नाही तसं जरी तुम्ही लाटलं ना खाली पापडाची लाटी ठेवायची वरतून पॉलिथिनचा कपडा टाकायचा आणि लाटायचं. फक्त पोळपाट आपल्याला असा फिरवायचा. एकदम असे
पातळ इझिली हे पापड बनवून तयार होतात. तुम्ही पुरी प्रेसने सुद्धा बनवू शकतात, पोळपाटावर बनवू शकतात. आता बघा मी तुम्हाला 2-3 पद्धती सांगितलेल्या आहेत. तुम्ही प्लेटने पण असं प्रेस करून हे पापड बनवू शकतात. अगदी सोपी रेसिपी आहे. आणि मी तुम्हाला आज अर्धा किलोचं तांदळाचे पापड बनवून दाखवलेले आहे. तर अर्धा किलो तांदळाचे पापड असे जवळपास 100 बनवून तयार होतात. भरपूर असे हे पापड होतात. तर कमी तांदळाच्या पिठापासून भरपूर असे पापड बनवून तयार होतात. तर इथं राहिलेल्या मिश्रणाचे सर्व बघा पापड इथं बनवून झालेले आहेत. आता हे 1 दिवस मी फॅनच्या हवेला आणि 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेणार आहे. चला आता कडकडीत उन्हामध्ये मी 1 दिवस फॅनच्या हवेला 1 दिवस आणि कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस पापड सुकवून घेते. तर चला भेटूया आपण पापड सुकल्यानंतर. इथं आपले पापड बघा सुकवून झालेले आहेत बघा. कलर पण काय सुरेख असा आलेला आहे आणि कुठंच आपला म्हणजे पापडाला अजिबात तडा गेलेला नाही, चीर गेलेली नाही किंवा असा तडकलेला नाही आणि एकदम पातळ बघा इथं किती मोठे मोठं एक टोपलं भरून पापड बनवून तयार झालेले आहेत. आता तुम्ही याच्यापेक्षा मी कसं मध्यम साईजचे पापड बनवलेले आहेत. जर तुम्ही याच्यापेक्षा साईज छोटी घेतली ना, तर अर्ध्या किलो तांदळाचे पापड जवळपास 125 पापड होऊ शकतात. मी मोठ्या-मोठ्या आकाराचे मध्यम साईजचे पापड बनवले आहेत. तर इथं मी मोजले तर बरोबर 100 पापड बनवून तयार झालेले आहेत. आता हे पापड मी तुम्हाला लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे, की आपण हे बनवलेले पापड तेलात टाकल्यानंतर किती पटीने फुलतात. तेल कडकडीत असं गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाहू शकतात बघा तेलात अगदी म्हणजे छोटासा पापड आहे. तेलात टाकल्यानंतर पाहू शकतात बघा कढई सुद्धा अपुरी पडते एवढा हा पापड दुपटीने-तिपटीने फुलतो. दिसायला पापड छोटा दिसतो, पण बघा तेलात टाकला की बघा आणि एकदम हलका-फुलका आपण जे पीठ वाफवून घेतलेलं होतं, पिठाचे गोळे वाफवून घेतलेले होते, त्याने हा पापड तळल्यानंतर बघा एकदम असा हलका-फुलका होतो, तोंडात टाकता जिभेवर विरघळतो आणि खायला खूपच असा खुसखुशीत लागतो. एकदा नक्की ट्राय करा. बनवायला खूप सोपे आहेत. इझिली म्हणजे तुम्ही नवशिके सुद्धा हे पापड अगदी सहज बनवू शकतील आणि बघा पापड हा अजिबात असा लाल अजिबात उठत नाही. बघा हा पापड तर कढईमध्ये बसाना सुद्धा म्हणजे कढई अपुरी पडली तर बघा तो त्या पापडाची म्हणजे काय अवस्था झाली. तो पापड फुलायला जागा सुद्धा राहिली नाही. त्याने तो असा खोलगट पापड झाला. इथं आपले पापड मी तुम्हाला काही तळून दाखवलेले आहे. अजिबात असा लाल उठला नाही. एकदम पांढरा शुभ्र बघा दुधासारखा आणि काचेसारखा इथं आपला पापड बनवून तयार झालेला आहे. म्हणजे तळून झालेला आहे. आता इथं बघा हा पापड कढईमध्ये बसत नव्हता. तर बघा त्याची काय अवस्था झाली. एकदम असा तो असा खोलगट झालेला आहे. तर त्याला पापड असा फुलण्यासाठी कढई अपुरी पडल्यामुळे बघा तो असा साफ झालाच नाही तळताना. आता एक पापड इथं मी तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते, की हा पापड आपला बघा किती खुसखुशीत झालेला आहे आणि दिसायला एकदम पांढरा शुभ्र काचेसारखे हे कापसासारखे इथं पापड आपले बनवून तयार झालेले आहेत. तर नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करा. रेसिपी खूप सोपी आहे, झटपट बनणारी आहे आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजची रेसिपी तुम्हाला थोडी देखील जर आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा आणि तुम्ही पण हे तांदळाचे पापड बनवून बघा आणि हो, तुमचे तांदळाचे पापड बनवलेले कसे झाले ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. म्हणजे मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानता येतील. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात.